नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सचिन बेंडभर सरांच्या कानमंत्र या ग्रामीण विनोदी कथासंग्रहातली कथा वचपा. बोंबलेवाडीची निवडणूक लागली तसं गावात पांढरे बगळे फिरायला लागले. कडक इस्त्रीची खादी आणि डोक्यावर टोपी घालून गावपुढारी गटागटात बसायला लागले. गाव तसं जेमतेम 150 घरांचंच, पण लय नांगाट. निवडणुकीत बोंबलेवाडीचा समावेश संवेदनशील गावात केला जायचा. दरवेळेला काही ना काही भानगड व्हायचीच. गावातली काही टुकार तर अशा वेळी तडीपारच असायची. आजही गावात निवडणुकीची चर्चा होती. पारावर गप्पांचा फड रंगला होता. मागच्या वर्षी सखाराम आणि तुकारामची लढत सर्वांना आठवत होती. मागची निवडणूक चांगली घासून झाली होती. सखाराम 12 मतांनी निवडून आला होता. मागच्या निवडणुकीत सखारामनं तुकारामला धूळ चारल्यानं याही वर्षी सखारामचीच बाजू निवडून येणार म्हणून गावात चर्चा चालू होती. बोंबलेवाडीत 2च आडनावांची चलती होती, बोंबले आणि ठोंबरे. दोन्ही बाजू तशा तोडीस तोड. सखाराम बोंबलीची भावकी मोठी असल्यानं नेहमी त्याचीच शीट निवडून यायची. 1-2 नाही, अख्खा पॅनलच यायचा. सखाराम शिकला नसला तरी 4 माणसात नेहमी उठणं बसणं असायचं. नेहमी कडक खादी आणि डोक्यावर टोपी ठेवली की बुलेटवरनं जाताना तो अगदी आमदारच भासायचा. त्याचा रुबाबच तसा असायचा. तो उभा असला का तुकाराम ठोंबरे निम्मा गळून जायचा. डोंगराला वारकाड वस्ती होती. त्याची 20-25 घरं निवडणुकीच्या फांदात न पडता दोन्ही बाजूनी निम्मी निम्मी चालायची. त्यामुळे दरवेळेला 10-12 मतांनी तुकारामच्या पदरात अपयश पाडायचं. यावेळी असंच होणार म्हणून गावातल्या पारावर लोक चर्चा करत होते. त्यावेळी पारावर बसलेल्या तुकारामकडे बघत मारुतीच्या मंदिरापुढं असणाऱ्या सखारामनं मिशी पिळली तसं तुकारामचं टाळकं फिरलं. काय पण करून सखारामला या निवडणुकीत पाडायचाच असं ठरवून तुकाराम तावातावतच तिथनं निघून गेला. तुकाराम घरी आला, पण काही केल्या सखारामचा मिशी पिळणारा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरनं जाईना. काही झालं तरी या निवडणुकीत त्याला 4 मुंड्यात चीत करायचंच तुकारामने मनोमन ठरवलं. तो घराबाहेरच्या बाजूवर बसून विचारच करत होता, तेवढ्यात त्याची बायको मंगल तिथं आली आणि तिने चहा समोर धरला. पण तुकारामचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. तेव्हा ती हसत म्हणाली, निवडणूक आली ना बाया, तुम्हाला तर अंगातच येते. मी कवा धरणं चहा घेऊन उभी, तुमचं माझ्याकडे लक्षच दिसत नाही. तसा तुक्या भानावर येत म्हणला, अगं हाय की लक्ष, काय म्हणली तू? तशी मंगल हनवटीवर हात ठेवत आश्चर्यानं म्हणाली, आत्ता ग बाया, मी कुठं काय म्हणलं तवा? एवढा चहा घ्या, मी कवा धरणं कप हातात धरून ताटकळत उभी आहे. मग तुक्यानं चहाचा कप हातात घेतला. तेवढ्यात समोरनं बुलेटवर पांडा शेतात जाताना दिसला. त्याला बघतात तुक्याच्या डोक्यात नामी युक्ती आली आणि त्यांनी पांडाला हाक मारली. म्हटला, अरे पांडा, अरे चहा घ्यायला ये. तुक्याने हाक मारली म्हणजे चहाबरोबर दुसरंही काम असणार असा अंदाज करून पांडा गाडी वळवून आला. गाडी स्टँडला लावत गमतीनं बोलला, तुका लेका चहाच्या कापात मत वळवतो काय? पांडा म्हणजे सखारामचा पुतण्या. तुकाचं आणि त्याचं पहिल्यापासून जमायचं. अगदी मतदानाच्या दिवशी दोघं गळ्यात गळा घालून फिरायचे, एका कपात चहा घ्यायचे. पण मताला पांडा नेहमी सख्याच्या बाजूनं असायचा. हे न फुटणारं मत असल्यानं पांडाकडं कधी कोणी संशयानं बघितलं नाही. असा हा पांडा तो तुकाची आदनमधनं टिंगल करायचा. तसं त्यांच्यात 15-20 वर्षाचं अंतर होतं, पण दोघांची दोस्ती अख्ख्या गावाला माहिती होती. पांडाने मस्करी केल्यावर तुका बी मस्करी उतरला. तो पांडाला म्हणला, तू काय चहात पाटणारा कार्यकर्ता नाही, तसं असतं तर इतक्या दिवसात कधीच पाटला असता. मग दुसरं काय विचार आहे? दरवेळेला प्रयत्न करून बघताय तसा यंदा पण करा, पण काय उपयोग होणार नाही.
पांडा मस्करीत म्हणाला, अरे तू माझ्यापेक्षा लहान आहे ना, त्यामुळं गंमत करतो तुझी, दुसरं काय आहे. तू माझा लई जिवलग दोस्त आहे ना, म्हणून बोलतो तुझ्याशी मनातलं. पण तू त्याला राजकारणच म्हणत असशील तर बोलावं का नाही हा प्रश्न पडतो. तसा पांडा हसून बोलला, अरे तुका मस्करी केली मी तुझी. आता हे बघ, राजकारणात आपण विरोधी पार्टीचं, आता मैत्रीत राजकारण आलं तर नातं दीड दमडीचं होऊन जाईन. हे बघ, राजकारणात मैत्री असावी पण मैत्रीत राजकारण नको. तसा तू काही मान डोलवत म्हणाला, खरं आहे रे, खरं आहे. आणि प्रत्येक वेळेला इलेक्शन, पैसा, पद, प्रतिष्ठा यात भांडत बसण्यापेक्षा यंदा आपण निवडणूक आहे ना बिनविरोधच करू, म्हणून तर तुला इथं बोलवलं आहे. कसं काय वाटला माझा प्रस्ताव? तू का खरं काय? आता काय दरवेळी नाग पैशाची बरबादी, कार्यकर्त्यांची निस्ती धावपळ, विकासाचा सगळा बोर आहे. म्हणून म्हणलं तुझ्याचं कानाव घातलं आणि त्यातून तुमच्या पार्टीने मनाव घेतलं तर गावचा विकास व्हायला वेळ नाही लागणार. तसा पांडा शंकेच्या सुरात म्हणाला, तू का पण पहिली 2.5 वर्ष आम्ही घेणार काय? तेव्हा तुक्या हसून म्हणाला, अरे 2.5 कशाला, 5 घेऊन टाक. तू काय पारखा आहे का मला? खरं म्हणतो काय? अरे आज काय सूर्य पश्चिमेला उगवला काय म्हणायचं? पांडा मोठ्या आश्चर्यानं म्हणाला. तुका चिंतातूर चेहरा करून म्हणाला, पांडार दरवेळी पदरी पराभव घेण्यापेक्षा बिनविरोध देऊन मोठेपणा मिरवलेला कावा बी बाराच आहे ना. अरे राजकारणात शेवटी हाती काय लागत नाही बाबा, यापेक्षा आपली नाती जपलेली बरी, शेवटी तीच कामाला येतात. तसा पांडा आश्चर्यानं म्हणाला, अरे तू तर राजकारणातनं संन्यास घेतल्यासारखं बोलायला लागला, एवढा बदल झाला कसा तुझ्यात? पांडा बघ शेवटी त्योच बुद्धी देतो, तुका हात वर करत म्हणाला. नशीब त्यांनी माझे डोळे लवकर उघडले, नाही तर या राजकारणात मी तुझ्यासारखा मित्र बी गमावला असता. अरे तुझ्यासारखी माणसं माझ्या जीवनात आहेत, अजून दुसरं काय पाहिलं आपल्याला त्या परमेश्वराकडनं? त्यांनी मला सगळं काय दिलं आहे, आता माझी त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही. हे ऐकलं आणि पांडा भाऊकच झाला. तुक्याच्या गळ्यात पडून म्हणाला, तुका आता आपण यावर्षी नक्कीच गाव बिनविरोध करू आणि गावचा विकास करू. आता पांडा त्याच्यासाठी एक मीटिंग लावा, मीटिंगलाच गाव बिनविरोध घोषित करून टाकू. अरे आम्ही उद्याच लावतो ना मीटिंग, चल शुभस्य शीघ्रम. आणि चहा घेऊन पांडा गेला. इतका वेळ आत बसून ऐकणारी मंगल घाईघाईत बाहेर येत म्हणाली, अहो काय आहे तुम्ही तर चक्क राजकारणातनं संन्यासच घेतला. मला तर बाया माझ्या कानावर विश्वास बसेना. तुम्ही गाव खरंच बिनविरोध करता काय? तसा तुका हसून म्हणाला, अगं वाघ 4 पावलं मागं सरकतो ना ते शिकारीवर झडप घालण्यासाठी. तू नुसती बघत राहा, यंदा 5 वर्षासाठी सरपंच होतो का नाही बघच तू. तशी मंगल आश्चर्यानं म्हणाली, अहो मग ते बिनविरोध मानला ती काय भानगड मानायची? अगं कुस्तीत जसा डाव असतो ना तसा हा माझा राजकारणातला डाव आहे. यशस्वी झाला तर सरपंच पद आपल्यालाच. तुका मिशीला पेळ देत बोलला. तशी मंगल पाय आपटत जात म्हणाली, तुमचं हे राजकारण आपल्या काय डोसक्यात बसेना बघा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, मी चालली माझी कामं आवराय. तुम्ही सरपंच झाला म्हणजे कामं आवराय, गाव येणार नाही. असं म्हणताच तुका गालात हसला. त्यांनी मापात गळ टाकला होता आणि त्या गळाला पांडासारखा मोठा मासा सापडला होता. त्यामुळे त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. आता तो उघड्या डोळ्यांनी सरपंच होण्याची स्वप्न बघायला लागला. पांडा घरी जाऊन प्रत्येकाला पेढे भरवायला लागला. त्याला इतक्या आनंदात आजवर कोणी पाहिलंच नव्हतं. त्याला असं पेढे वाटताना बघून सरपंच सखाराम पाटलांनी विचारलं, अरे काय पांडा, काय लगीन बिगीन ठरलं काय? पेढे कशासाठी वाटतोय? तसा पांडा त्यांना पेढा भरवत म्हणाला, अहो तात्या तुम्हाला बी बातमी कळली ना तर तुम्ही बी पेढे वाटत सुटता. अरे काय असं झालंय तरी काय लॉटरी बिटरी लागली काय? अहो लॉटरीच लागली म्हणायची.
चांगला बकरा आयता वाघाच्या गुहेत येतोय म्हणले हो, कुणाला आनंद होणार नाही हो. बकरा? अरे हा ना बकरा. तुम्ही मला म्हणत होते ना त्या तुक्याच्या नादी लागू नको, त्याला फक्त फोडाफोडीचं राजकारण जमतंय, एक दिवस तुला बी घेऊन जाईन. हा म्हणलंच होतो मी. मग अहो आज तुक्याच आपल्या बाजूने आलाय. आता आपल्याला गावात विरोधच राहिला नाही. आपलं शीड बिन विरोध येणार बघा यंदा. हे ऐकून सख्याने आनंदानं उडीच मारली. 25 वर्ष लढून त्यांनी आपली खुर्ची सोडली नाही. पैसा पाणी बक्कळ खर्च केला, पण खुर्ची हातची जाऊ दिली नाही. आणि आता तर बिनविरोध शीट येत आहे म्हणल्यावर दुधात साखरच ना. त्याला आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटायला लागलं. पांडानं आणलेली बातमी ऐकून त्याला काय करू काय नको असं होऊन गेलं. पांडाला मिठी मारत तो म्हणला, वा वा शाबास रपाट्या शाबास. आता शोभतोय सरपंचाचा पुतण्या. आता आपले सत्ता पुढच्या 25-30 वर्ष काय हटत नाही बघ. तसा पांडा म्हणाला, तात्या निवडणूक जवळ आली, लवकरात लवकर मीटिंग बोलवा. अहो लोहा गरम आहे, मार दो हातोडा. तशा सख्याला उकळ्या फुटल्या. तुक्यासारखा विरोधक एवढ्या सहजासहजी गळाला लागेल यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पण पांडा म्हणतोय म्हटल्यावर बातमी खरी असणार असं समजून तो सरपंच पदाची स्वप्न रंगवायला लागला. मग सखारामने 2च दिवसात मीटिंग लावली. तुकारामची सगळी जबाबदारी पांडावर टाकली. मारुती मंदिरात सगळे त्याची वाट बघत होते. प्रत्येकजण शेजाऱ्याशी दबक्या आवाजात कुजबुजत होता. इतक्यात पांडाच्या बुलेटचा आवाज कानी पडताच सगळी टाऊक करली. सर्वांच्या नजरा बाहेर गेल्या. समोरचं दृश्य बघून बसलेल्या मंडळींना आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. तुका आणि पांडा एका बुलेटवर आले होते. पांडानं विरोधी पार्टीचा बालेकिल्लाच उद्ध्वस्त केला म्हणून कदमाचं अनुभवी 80 वर्षाचं म्हातारं शेजारच्या शामरावाचा हात दाबत बारी झाली असं म्हणत खुणवीत होतं. बैठकीतल्या प्रत्येकाच्या ओठावर यावेळी गोड हसू होतं. वाघ मारल्याच्या आविर्भावात पांडा छाती पुढं काढून चालत होता. त्याच्याबरोबर धोत्राचा सोगा धरून तुका चालत होता. मारुतीच्या पहिल्या पायरीला स्पर्श करून दोघांनी आत प्रवेश केला तशा सगळ्यांच्या नजरात तुकावर खेळल्या. सरपंचांनी तुकारामचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, त्याला बसायला सांगितलं. तशा सगळ्यांच्या नजरा सरपंचावर खेळल्या. सरपंच काय म्हणताय ते ऐकण्यासाठी सगळा गाव उत्सुक होता. मग सरपंच म्हणाले, गावकरी बंधूंनो, अहो तुकारामांनी गेली 25 वर्ष आमच्या विरुद्ध अयशस्वी झुंज दिली. यंदा निवडणूक न करता त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचा विचार केला आहे. त्याच्या या निर्णयाचं आपण सर्वजण टाळ्या वाजवून स्वागत करू. तशा सगळ्यांनी टाळ्या पेटल्या. मग सरपंचांनी तुकारामला बोलण्याची विनंती केली. तुकाराम नम्रपणे म्हणाला, मित्रांनो, आपण सर्वजण इथं का जमलोय हे आपल्या सगळ्याला माहिती आहेच. अहो दरवेळी सगळ्यांचा नाहक वेळ पैसा खर्च होतोय, शिवाय प्रतिष्ठा पानाला लागते. आणि मग यातून द्वेष वैमनस्य वाढत जाऊन गावाच्या विकासाला खेळ बसते. म्हणून यावेळी बोंबलेंना आपण जाहीर पाठिंबा देऊन विना शर्त 5ही वर्ष सरपंचकीची संधी देऊन आमच्या दुश्मनीला मी इथं कायमचा पूर्ण विराम देतो. हे ऐकून साऱ्यांनी टाळ्या पेटल्या. तुकारामनी मोठेपणा दाखवून गावच्या विकासाचा विचार केल्यानं लोक त्याचं कौतुक करायला लागले. मग तुकाराम पुढे म्हणाला, मित्र, गावच्या विकासासाठी मी माझा जीव कधीच पागळला नाही. मला पद, प्रतिष्ठा, पैसा, सत्ता काय नको. गावचा विकास हेच माझा अंतिम ध्येय आहे. बोंबलेंचा सरपंच होईन हे जरी खरं असलं तरी माझी एक अट आहे, ती आपण सर्वांनी मान्य करावी आणि आजच्या बिनविरोध कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. तुकारामनी गुगली टाकल्यावर सर्वजण एकमेकांच्याकडे बघायला लागले. तुका आता कुठली अड घालतोय याचा विचार करत सर्वजण एकमेकांकडे बघायला लागले. तसा सखाराम उत्साहाच्या भरात म्हणाला, तुकाराम शेठ, अहो तुम्ही गावच्या विकासासाठी एवढा मोठा त्याग करताय म्हणल्यावर
तुमची कट आम्ही मान्य करू शकत नाही का? तुम्ही बोला हो, तुम्ही बोला. या भर सभेत मी आपल्याला शब्द देतो, तुमची अट मान्य नाही केली तर 2 बापाचा. तुम्ही बोला तर आपण बिनविरोध सरपंच होणार या आनंदात सख्यानं उभ्या राहिलेल्या तुकेला आनंदाच्या भरात शब्द दिला आणि आपल्या पायावर दोंडा पाडून घेतला. तुका पुन्हा म्हणाला, सरपंच बघा, असं म्हणतात आनंदात कोणाला वचन देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका. मी आपल्याला पुन्हा संधी देतो, आपण आपल्या विधानाचा पुन्हा विचार करा. तसा सरपंच आवेशातच बोलला, अरे आपला शब्द आहे, आपला शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग असती, त्यात माघार नसती आणि कोणचा बदल बी नसतो. शब्द दिला म्हणजे दिला, शब्द नाही पाळला ना मिशी काढून हातात ठेवल. हे ऐकून तुकाराम गालातच हसला. आता सख्या आयता कात्रीत सापडलाय हे बघून तो बोलला, मित्रांनो, बोंबलीचा सरपंच होणार हे मला मान्यच आहे, पण दरवेळी होणारा तोच सरपंच आम्हाला मान्य नाहीच आहे. सखाराम बोंबले सोडून कोणचाही नवीन चेहरा समोर आणावा त्याला आम्ही पाठिंबा देऊ. हे ऐकून सख्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा खरकन उतरला. तसा त्याचा रागाचा पारा चढला. डोळे लालबुंद झाले. तो तुक्याला चवताळून म्हणाला, तुक्या काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? का हो, काय झालं सरपंच? काय बोलणं झालं काय? सरपंच मीच होणार आहे. तसा तुका ठामपणे म्हणाला, तुमच्या भावकीत दुसरे बी कार्यकर्ते आहेतच की, त्यांना संधी दे ना. तसा सरपंच डाफरून म्हणाला, अरे असा कोण आहे जो सरपंच पदाची धुर्रा सांभाळन? का आहे की पांडा, तो मस्त तरुण आहे, तडफदार कार्यकर्ता आहे, त्याला करा की सरपंच. अरे त्याला साधं घर नाही चालवता येत, तो गाव कधी चालवायचा? सरकारी योजना गावात आणायची म्हणजे काय करायला लागतं हे मला माहिती, कोणाचं बी काम नाही ते. हे ऐकून पांडा संतापला. इतकी वर्ष आपण सरपंचासाठी एवढं केलं आणि सरपंच 4 माणसात आपली लायकी काढतोय म्हटल्यावर तो उभा राहिला आणि म्हणाला, म्हणजे आम्ही दर निवडणुकीला तुमच्या मागं पडलो, त्याचं तुम्ही असं फळ दिलं का तात्या? वाठाव एक पोटात एक असं तुमचं राजकारण असतं ते आज कळतंय मला. अरे तुझ्यापेक्षा आमचा तुका बरा की बिनविरोधसाठी बिचारा स्वतःचं सर्वस्व इसरून इथं आलाय. शब्द फिरवणारे तुझ्यासारखे गाव पुढारी नकोच आहेत आम्हाला. मग काय करणार रे तू? माझ्या विरोध उभं राहणार का तू? अरे 25 वर्ष तुक्याला जे जमलं नाही ते तुला जमन होय? राजकारणाचे धडे मी तुला शिकवले आहेत, विसरू नको. हे बघ, हा तुक्या आपल्यात लावायला बघतोय. त्याला आपली भावकी फोडायची, त्याची खेळी वळका आणि वेळी सावध व्हा. वा, म्हणजे तू सरपंच होणार असाल तर भावकी एक आणि आमच्या वेळेला भावकीत फूट का? अरे तसं नाही बाबा, उगा आपल्यात कशा पायवाद? इतके दिवस आपण एकत्र लढलो आणि आता दुसऱ्याच्या सांगण्यावरनं कशाला काय करता तुम्ही? मग मी सरपंच व्हायला कसली अडचण आहे तुम्हाला? विरोधी पक्षाला भिमान्य, तुमच्या पोटात का दुखतंय? अरे तसं नाही बाबा, तुला अजिबात सुधारणार नाही. गावकीचा कारभार लय वांगाळे, त्यात तू नौखागडी म्हणल्यावर सगळा बट्ट्याबळ होईल. तुला राजकारणाचा अनुभव कमी आहे. आत्ता कळले, भावकीच्या नावाखाली फक्त आमचा वापर करून घ्यायचा आहे तुम्हाला. आज तुक्याने माझं डोळं उघडलं. पांडार परक्यासाठी कशाला आपल्यात भांडणं? आता परक कोण आणि आपलं कोण चांगलं कळलं की आजपासनं मी तुक्याला पाठिंबा देणार. चल तुका, राज तू माझ्यासाठी इथं आला, आता मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बघ. तुकानं सख्याला बघून मिशीला पीळ देत गालात हसत पांडाबरोबर मंदिरातनं बाहेर पडला. तिथंच निवडणुकीचं बिगुल वाजलं. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. तुक्यानं प्रथमच बोंबल्यांची भावकी फोडली होती, त्यामुळे सख्या त्याच्या नावाने बोंबलत होता. एकटा पांडा गेला त्याने आपल्याला काय फरक पडत नाही असं म्हणत सख्याचा फाजील आत्मविश्वास त्याला नडला. निवडणूक मोठी चुरशीची झाली. सख्या 8 मतांनी पडला. बोंबलेवाडीत इतिहास झाला. तुकाराम 25 वर्षात पहिल्यांदा निवडून आला आणि सरपंचही झाला.
त्याची भव्य दिव्य मिरवणूक बैलगाडीतनं निघाली. सजलेल्या बैलगाडीत तुका फेटा घालून उभा होता. त्याच्या उजव्या हाताला पांडा उभा होता. गुलाल, फेटे, फटाके वाजवत मिरवणूक मारुतीच्या मंदिरापुढे आली. पारावर सख्या सुटकी तोंड करून उभा होता. त्याला बघता तुक्या मिशीला पीळ देत गालातच हसायला लागला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सचिन बेंडभर सरांची कथा वचपा. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा, कमेंट करा, हाईप करा. भेटत रहा दीपक रेगी कथाकथन चॅनलवर अशाच उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.